Hi friends, today we have another video on active and passive voice. It is the third video on this topic, and it is a special video on active and passive voice. ठीक आहे, यापूर्वी आपण दोन व्हिडिओ पाहिले होते आणि दोन्ही व्हिडिओ ते ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस होते. ॲक्टिव्ह व्हॉइसचं आपण पॅसिव्ह व्हॉइस केलेलं होतं, परंतु हा जो व्हिडिओ आहे आपण पॅसिव्ह व्हॉइसमधून आपण ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं आपण ते पाहत आहोत. पुन्हा लक्षात ठेवायचं, पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइस तुम्हाला तेव्हा जमेल जेव्हा तुम्हाला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला जमेल. कारण जोपर्यंत आपल्याला ॲक्टिव्हमधून आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकत नाही कॉन्फिडंटली, तोपर्यंत पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइस येणं हे थोडंसं पॉसिबल नाही आहे. याला आपण दोन टाईपमध्ये पाहणार आहे, टाईप 1 आणि टाईप 2मध्ये. कारण टाईप 1चे वाक्य हे डिफरंट वाक्य आहे आणि टाईप 2चे वाक्य हे डिफरंट वाक्य आहे. देर आर 7 sentences we have taken for this topic, passive voice to active voice. सेंटेन्स नंबर 1, पहिलं वाक्य आपण घेतलेलं आहे, द thief is caught by the police. यामध्ये पुन्हा तुम्हाला ॲनालिसिस ऑफ द सेंटेन्सेस करावं लागते, म्हणजे वाक्याचे 3 भाग करणं आवश्यक असते. जसं आपण या ठिकाणी द thief म्हणजे सब्जेक्ट झाला आहे, इज कॉट हे व्हर्ब झालं आहे आणि बाय द पोलीस हे त्यामधले ऑब्जेक्ट झालेले आहे. म्हणजे आपण द थिफला आपण सब्जेक्ट म्हणू, इज कॉट हे त्यातले व्हर्ब आहे आणि बाय द पोलीस हे ऑब्जेक्टची जागा घेतलेली आहे. तर तुम्हाला जर ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं, त्यामध्ये जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, पूर्ण जर नॉलेज असेल, आपण काय काय यूज करत असतो, काय सर्व जर आपल्याला माहीत असेल, तर आपण पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइस आपण कॉन्फिडंटली करू शकतो. पण जर आपल्याला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह जर माहीत नसेल तर पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइस आपण करू शकत नाही. म्हणजे सिंपल गोष्ट असते, जर आपण एखादं झाड आहे, त्या झाडावर आपण जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत आपण नंतर त्या झाडावर आपण उतरू शकत नाही. पण आपण म्हटलं मी झाडावर चढत नाही, फक्त मला उतरायचं, असं पॉसिबल नसते. कारण एक तर तुम्हाला चढा लागेल, चढल्यानंतर आपण त्या झाडावरून आपण खाली उतरू शकतो. ठीक आहे, तर पहिल्या वाक्यामध्ये आपण पहिले प्रत्येक वाक्याचं आपण ॲनालिसिस करून टाकू. दुसऱ्या वाक्यातला सब्जेक्ट आहे ब्रॉन्झ मेडल, वॉज आणि वन हेतले व्हर्ब आहे. बाय मेरी कॉम त्यातलं सब्जेक्ट आहे आणि इन 2012 ऑलिम्पिक त्यामधलं कॉम्प्लिमेंट आहे. सेंटेन्स थर्डमध्ये दिवाळी सब्जेक्ट आहे, विल बी सेलिब्रेटेड व्हर्ब आहे आणि द हिंदू ज्यामधला ऑब्जेक्ट आहे आणि हे कॉम्प्लिमेंट आहे. मी पहिले वाक्याचे 3 भाग करून घेतो, 3-4चे ॲनालिसिस आपण करून घेतो, नंतर समजू सांगतो मला. शेवटचं वाक्य आपण नंतर सेपरेटली पाहू, पण हे 7 नंबरचं पहिले हे वाक्य पाहू. कारण ते वाक्य यामध्ये काय केले, आपण वाक्याचे भाग केले. पहिला जो पार्ट असते तो सब्जेक्ट आहे, द थीप अ ब्रॉन्झ मेडल हे सब्जेक्ट पार्ट आहे. दुसरा जो पार्ट आहे तो व्हर्ब पार्ट आहे, इज कॉट, वॉज वन हे व्हर्ब पार्ट आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे बाय द पोलीस, बाय मेरी कॉम हे ऑब्जेक्ट पार्ट आहे. आणि तो ॲडिशनल वर्ड जे असतात हे आपण याला पण कॉम्प्लिमेंट म्हणतो, हा कॉम्प्लिमेंट पार्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण 1 by 1 सेंटेन्स पाहू, त्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. पहिल्या वाक्यामध्ये द थीफ इज कॉट बाय द पोलीस, म्हणजे पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइस करताना आपण जे सेंटेन्समध्ये ॲड करतो ते आपल्याला काढावं लागते. आता याच्यामध्ये इज कॉट आहे म्हणजे हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं आहे, आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण टू बीचं फॉर्म टाकत असतो, आपण ॲड करत असतो. म्हणजे याच्यातलं तुम्हाला इज काढायचं आहे आणि यामधलं आपल्याला बाय काढायचं आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य असल्यामुळे कॉट हे V3 आहे, कॉटचं V1 तुम्हाला कॅच करावं लागते, कॅच. आणि ऑब्जेक्ट जो आहे द पोलीस आहे, तर पोलीस हे प्लुरल आहे असं समजायचं, तुम्हाला अनेक वचनी आहे. तर याचा आन्सर आपण या ठिकाणी असं लिहिलेलं आहे आणि त्याला उलट्या क्रमाने लिहावं लागते. जसं आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना उलट्या क्रमाने आपण वाक्य लिहित असतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची जागा ही चेंज होत असते, आपण त्यांची जागा अदलाबदल करत असतो. तसं तुम्हाला पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा करावं लागते. म्हणजे हे वाक्य कसं झालं, द पोलीस कॅच द थीफ, हे आन्सर आपण खाली लिहिलं आहे, द पोलीस कॅच द थीफ, सेंटेन्स नंबर 1. सेकंड जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये वॉज वन हे व्हर्ब आहे, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य असल्यामुळे तुम्हाला हे टू बीचं फॉर्म काढायचं आहे, वॉज काढायचं आहे आणि बाय काढायचं आहे, दोन हे आपण काढलेलं आहे. वन हे V3 होतं, V3, आणि वनचं V2 सुद्धा 1च आहे, विन 1 असते.
आणि झालं हे वाक्य झालं. म्हणजे आपण लिहिताना कसं लिहायचं, मेरी कॉम वन अ ब्रॉन्झ मेडल इन 2012 ऑलिम्पिक्स. कॉम्प्लिमेंट आपण जिथे तिथे आपण ठेवू शकतो. थर्ड सेंटेन्स आहे सिम्पल फ्युचर टेन्स. विल बी सेलिब्रेटेड म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स. यामध्ये तुम्हाला बी आपण ॲड करत होतो, बी तुम्हाला काढायचा आहे. यामधलं तुम्हाला बाय काढायचं आहे. सेलिब्रेटेड हे V3 फॉर्ममध्ये याला V1 फॉर्म करायचा आहे. म्हणजे यातला आपण जर डी काढलं तर ते V1 फॉर्म होऊन जाते. याचं ॲक्टिव्ह व्हॉइस झालं, द हिंदूज विल सेलिब्रेट दिवाळी टुमॉरो. कॉम्प्लिमेंट जिथे तिथे आपण ठेवू शकतो. हे वाक्य मी वाचून दाखवलं नाही. यामध्ये मेरी कॉम वन अ ब्रॉन्झ मेडल इन 2012 ऑलिम्पिक. म्हणजे आपण पॅसिव्ह व्हॉइसमधून आपण ॲक्टिव्ह व्हॉइस आपण करत आहोत. नंतर हे सेंटेन्स आपण केलं. नंतर नंबर 4 आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये पुन्हा आपण हे केलं, समजा द ट्री इज बिंग कट बाय देम. याच्यामध्ये तुम्हाला बिंग काढायचं आहे आणि यातलं बाय काढायचं आहे. जे आपण ॲड करत होतो ते आपल्याला काढायचं आहे वाक्यामधून. म्हणजे हेल्पिंग म्हणजे टू बीचं फॉर्म काढायचं असते आणि बाय जो असते त्याला आपण एजंट म्हणतो, त्याला आपण काढलं. त्यानंतर देमची हे केस बदलते. देमचं तुम्हाला दे करावं लागते, कारण इथून वाक्य चालू होणार आहे. दे हे द ट्री सिंग्युलर असल्यामुळे आपण इथे इज घेतला, तर दे हे कसं प्लुरल झालं, त्याच्यामुळे तुम्हाला आर घ्यायचा आहे. कारण ट्री हा सब्जेक्ट होता, आता तो ऑब्जेक्टमध्ये जाणार आहे. आणि दे हा ऑब्जेक्ट होता, तर इथे तो सब्जेक्ट म्हणून येणार आहे. म्हणून आपण इथचं आर का घेतलं, कारण देच्या नंतर येणार आहे म्हणून. दे आर कटचं कटिंग होते. वाक्याचा जो टेन्स आहे तो आपल्याला चेंज करता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. ज्या टेन्समध्ये वाक्य असेल त्याच टेन्समध्ये त्याचं ॲक्टिव्ह पॅसिव्ह तुम्हाला करावं लागते. ओरिजिनल पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये होतं आणि त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइस करताना आपण त्याला प्रेझेंट कंटिन्युअसमध्येच केलेलं आहे. याचा आन्सर इथं लिहिलेला आहे, दे आर कटिंग द ट्री. दे आर कटिंग द ट्री इथे आन्सर आपण घेतलेला आहे. 5वं वाक्य आहे परफेक्ट टेन्सचं. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. परफेक्ट टेन्समध्ये आपण बीन ॲड करतो, तर बीन निघून जाते आणि बाय निघते. आपला ऑब्जेक्ट कोण आहे इथे, द गेस्ट आहे, पण आता हा सब्जेक्ट होणार आहे. वाक्य इथून चालू होणार, द गेस्ट. गेस्ट काय तर प्लुरल आहे. प्लुरल आहे म्हणजे अनेक वचन आहे, म्हणून तुम्हाला हॅजचं हॅव करावं लागते, कारण प्लुरल सब्जेक्ट नंतर हॅव असते. लंचच्या सिंग्युलर असल्यामुळे आपण इथं हॅज घेतलेलं होतं. वाक्य कसं होतं, द गेस्ट हॅव टेकन लंच ऑन टाईम. इथे कॉम्प्लिमेंट, ऑन टाईम ही कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे जास्तीचे शब्द आहे ते वाक्यामधले. तर आपण हेचा आन्सर आपण असं लिहिलं आहे, द गेस्ट हॅव टेकन लंच ऑन टाईम. नंतर 6 नंबरचं वाक्य आहे मॉडल हेल्पिंग वर्बचं वाक्य. मॉडल हेल्पिंग वर्ब म्हणजे शूड. आपण प्रत्येक टाईपचं एक एक वाक्य पाहतं. याच्यामधलं बी निघून जाते, याच्यातलं बाय निघते. अस जे आहे, असची ज्याला आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतो, असं वी होऊन जाते, कारण आपल्याला वाक्य इथून स्टार्ट करायचं आहे. वी शूड सेव्ड. सेव्ड काय V3 आहे, याला जर आपण डी काढलं V1 केलं आपण याला, म्हणजे वाक्य कसं होऊन जाईल की वी शूड सेव्ह वॉटर इन समर. इन समर काय कॉम्प्लिमेंट आहे. वी शूड सेव्ह वॉटर इन समर हे पॅसिव्ह व्हॉइस होतं, त्याचं आपण ॲक्टिव्ह व्हॉइस केलं आहे. आणि शेवटचं वाक्य आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, जे आपण लेटपासून करतो. लेट मोबाईल म्हणजे ऑब्जेक्ट आहे. बी चार्जड म्हणजे याच्यातले व्हर्ब आहे आणि हे कॉम्प्लिमेंट आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना आपण लेट बाहेरून घेत असतो. पहिले आपल्याला लेट आपल्याला काढायचं आहे आणि वाक्यातलं बी आपल्याला काढायचं आहे. आणि चार्ज डे V3 आहे. V3चं आपण हे डी काढल्यानंतर हे V1 होते, म्हणजे हे वाक्य इथून चालून जाते. चार्ज द मोबाईल फॉर 15 मिनिट्स. हे झालं इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमधून आपण ॲक्टिव्ह व्हॉइस केलं. कारण इम्परेटिव्ह सेंटेन्सचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं जे वाक्य असते ते V1 पासून स्टार्ट होत असते. V1 पासून स्टार्ट होत असते. ठीक आहे, इथे 3 नंबर पाहिजे होता. चार्ज द मोबाईल फॉर 15 मिनिट. त्यानंतर आता आपण टाईप 2 पाहू. टाईप 2 पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइस. आपण यापूर्वी टाईप 1 पाहिला आणि हा टाईप 2 आहे. या वाक्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. ठीक आहे, आपण पुन्हा 6 वाक्य घेतलेलं आहे आणि हे जे वाक्य आहे यामध्ये तुम्हाला पाहिलं असेल की देर इज नो एजंट इन ऑल द सेंटेन्सेस. एजंट म्हणजे ज्याला आपण बाय म्हणतो, यामध्ये बाय नाही आहे. व्हाय इन दिस
these sentences not have by because there is a unknown doer. या वाक्यामध्ये डुअर नाही आहे. डुअर म्हणजे सब्जेक्ट म्हणजे ही क्रिया, वाक्यामधली क्रिया कोणी केलेली आहे यामध्ये दिलेलं नाही आहे. याला अननोन डुअरचे वाक्य म्हटलं जाते. याच्यामध्ये तुम्हाला बाय दिसत नाही. बाय हिम, बाय हर, क्रिया कोणी केली हे माहीत नसते. ठीक आहे, आपण वाक्य पाहू. पुन्हा आपण टाईप 1 सारखं वाक्याचं पहिले ॲनालिसिस करून घेऊ आपण. यातले व्हर्ब जे आहे, इज थ्रोन व्हर्ब आहे, वर्ब प्लग्ड हे व्हर्ब आहे. आपण व्हर्बला हे करू शकतो कारण चेंज द व्हॉइसमध्ये, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसमध्ये व्हर्बला खूप महत्त्व आहे. व्हर्ब जर आपल्याला, कारण व्हर्ब माहीत असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. व्हर्ब सापडल्यानंतर आपण त्याला दोन साईडला 2 स्टँडिंग लाईन टाकू शकतो आपण या टाईपमध्ये. ठीक आहे, त्याला आपण स्टँडिंग लाईन टाकलं आपण, म्हणजे व्हर्बच्या दोन्ही साईडला आपण 2 रेषा टाकल्यामुळे वाक्याचे 3 भाग झाले. ते व्हर्ब आहे. व्हर्बला 2 लाईन आपण टाकलेल्या आहे, स्टँडिंग लाईन, म्हणजे ते व्हर्ब आपण 2 राईट टाकले, वाक्याचे 3 पार्ट झालेले आहे. पहिला पार्ट हा सब्जेक्ट आहे, दुसरा व्हर्ब आहे, तिसरा हा यामध्ये डायरेक्ट कॉम्प्लिमेंट असते. म्हणजे बिसाईड द रोड वगैरे हे सर्व कॉम्प्लिमेंट आहे, येस्टरडे वगैरे, कारण याच्यामध्ये बाय वगैरे नाही आहे. ठीक आहे, हे झाले कॉम्प्लिमेंट्स. तर आपण 1 बाय 1 सेंटेन्स पाहू. पहिलं वाक्य आहे, गार्बेज इज थ्रोन बिसाईड द रोड. म्हणजे गार्बेज म्हणजे कचरा होते, कचरा हा रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला आहे. आता आपल्याला माहीत नाही कचरा हा कोणी टाकला रस्त्याच्या साईडला, तर आपण याच्यामध्ये हे करू शकतो आपण, म्हणजे इज थ्रोन म्हणजे कोणतं वाक्य आहे, सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे. म्हणजे याच्यातलं तुम्हाला इज काढायचं आहे, थ्रोने V3 आहे, याचं V1 करायचं आहे, म्हणजे थ्रो. ठीक आहे, थ्रो. आता डुअर कोण आहे आपल्याला माहीत नाही, तर आपण दे म्हणू शकतो. दे म्हणजे अननोन पीपलला आपण दे म्हणजे लोक समजा. तर म्हणून आपण या ठिकाणी डुअर कोणता घेतलेला आहे, दे घेतलेला आहे. डायरेक्ट दे इथे घेतलेला आहे की दे थ्रो गार्बेज बिसाईड द रोड. या टाईपमध्ये आपण खाली वाक्य केलेलं आहे, दे थ्रो गार्बेज बिसाईड द रोड. हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे आपण दे कसं घेतलं, दे हा अननोन डुअरसाठी घेतला आहे. कचरा कोणी फेकला आपल्याला माहीत नाही. दे मीन्स पीपल, दे मीन्स वी मीन्स ऑल पीपल. सेकंड सेंटेन्समध्ये लिहिलं आहे की ऑल फ्लावर्स वर प्लग्ड येस्टरडे. प्लग म्हणजे फुलं तोडण्याला आपण प्लग्ड म्हणतो. तर पुन्हा फुलं हे कोणी तोडले आपल्याला माहीत नाही. याच्यामध्ये आपण डुअर कोणी घेतलं, समवनला घेतलं आपण. समवन म्हणजे कोणतरी, समवन किंवा संबडी. वर प्लग्ड म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य असल्यामुळे आपण वर काढलं, आणि प्लग्ड हे V2 आणि V3 सेमच असते, म्हणजे याच्यामध्ये चेंज करायची तुम्हाला आवश्यकता नाही. हे वाक्य आपण इथून चालू केलं, समवन प्लग्ड ऑल द फ्लावर्स येस्टरडे. हे कॉम्प्लिमेंट आहे, हे आपण एंडिंगमध्ये ठेवू शकतो, किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही इकडे पण घेऊ शकतो. आपण कॉम्प्लिमेंटच्या 2 जागा असतात, लक्षात ठेवायचं. वाक्याच्या एंडमध्ये घेऊ शकतो आपण, किंवा आणखी दुसऱ्या जागीसुद्धा आपण घेऊ शकतो. हे वाक्य आपण असं लिहिलं आहे, समवन प्लग्ड ऑल द फ्लावर्स येस्टरडे. हे नंबर दिलेले आहे, त्या नंबरनं तुम्हाला वाक्य लिहित यावं लागते. थर्ड सेंटेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. वोटिंग हॅज बीन डन टुडे. वोटिंग म्हणजे ज्याला आपण मतदान, आज मतदान करण्यात आलेलं आहे. कोणी केलं मतदान, तर लोकांनी. म्हणजे डुअर कोण आहे या ठिकाणी, पीपल आहे. ओरिजिनल वाक्यामध्ये काय राहिलं असतं, बाय पीपल आलं असते, ते बाय समवन आलं असते, बाय देम आलं असतं, परंतु याला अननोन डुअर म्हणते. तो डुअर दिलेला नसते, सब्जेक्ट वाक्यामध्ये दिलेला नसते. आपण काय केलं, याच्यामध्ये हा बीन निघून जाते, आणि वोटिंग सिंग्युलर असल्यामुळे ते हॅज होतं. पण आपल्याला वाक्य इथून चालू करायचं पीपलपासून, तर आपण या ठिकाणी हॅव घेतला, कारण प्लुरल नंतर हॅव असते. म्हणजे सेंटेन्स असं चालू होणार आहे, पीपल हॅव डन वोटिंग टुडे. हे कॉम्प्लिमेंट जे आहे, तर कॉम्प्लिमेंटला आपण इथं सेपरेट करू शकतो. इथे समजा कॉम्प्लिमेंट हे टुडे येस्टरडे याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. चौथं वाक्य आहे मॉडल हेल्पिंग व्हर्बचं वाक्य आहे. क्लिनलीनेस शुड बी मेंटेन इन रेनी सीझन. म्हणजे पावसाळ्यामध्ये स्वच्छता पाळायला पाहिजे. तर याच्यात डुअर दिला नाही, तर इथे डुअर आपण कोण घेऊन राहिलो, इथे एव्हरीवन घेऊन राहिलो. समजा एव्हरीवन, इथे एव्हरीवन घेतलं आपण. याच्यातलं काय निघून जाईल, बी निघून जाईल. मेंटेन हे V3 आहे, ED काढल्यानंतर हे V1 होऊन जाते. म्हणजे वाक्य इथून चालू होऊन जाईल, एव्हरीवन शूड मेंटेन क्लिनलीनेस इन रेनी सीझन. हे खाली आपण आन्सर लिहिलेला आहे,
याचे आपण असे पार्ट करू शकतो, ते नंबरिंग केल्याप्रमाणे. एव्हरीवन शूड मेंटेन क्लिनलीनेस इन रेनी सीझन. ओरिजिनल वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये होतं, त्याला आपण ॲक्टिव्ह वॉइसमध्ये केलं. सेंटेन्स नंबर 5 पुन्हा हे फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. अ ब्रिज विल बी कन्स्ट्रक्टेड नेक्स्ट इयर. म्हणजे पुढच्या वर्षी एक पूल बांधल्या जाईल वगैरे आपण असं म्हटलेलं आहे. सिम्पल फ्युचर असल्यामुळे तुम्हाला पहिले हा बी काढावा लागतो, जो आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये टाकतो. V3चं आपण V1 केलं, म्हणजे ED काढला तर V1 केलं. आणि ब्रिज कोण डुअर आपण हे घेऊ, समजा जे लोक समजा त्याला आपण गव्हर्मेंट म्हणा किंवा जे काही ऑफिशियल लोक त्यांना आपण दे म्हटलेलं आहे. देला आपण डुअर घेतला आहे. दे विल कन्स्ट्रक्ट अ ब्रिज नेक्स्ट इयर. म्हणजे आपण या ठिकाणी वाक्य असं लिहिलेलं आहे, पहा. दे विल कन्स्ट्रक्ट अ ब्रिज नेक्स्ट इयर. म्हणजे पॅसिव्ह वॉइस होतं, त्याचं आपण ॲक्टिव्ह वॉइस केलं. फक्त डुअर आपण बाहेरून घेत आहे. वाक्याच्या मिनिंगनुसार तुम्ही पीपल, वी, समवन, समबडी, एव्हरीवन या टाईपमध्ये डुअर आपण घेऊ शकतो. आणि लास्ट सेंटेन्स आहे ट्रीज आर बिंग कट फॉर रेसिडेन्शियल पर्पज. म्हणजे आपण घरांच्या उद्देशाने झाडं कापल्या जात आहे, असं त्या वाक्याचं हे आहे. पॅसिव्ह वॉइस आहे. याच्यात डुअर दिले नाही, ते याच्यात डुअर आपण काय घेतलेलं आहे, आपण स्वतःला घेतला आहे, वी. याच्यामध्ये आपण काय केलं, बिंग काढलेलं आहे. कटचं, कारण प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य असल्यामुळे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच ठेवा लागते. कटचं थर्ड फॉर्म कटिंग. वाक्य इथून चालू केलं आपण, वी आर कटिंग ट्रीज फॉर रेसिडेन्शियल पर्पजेस. हे झालं आपलं वाक्य, म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस. आपण पॅसिव्ह वॉइसमधून आपण ॲक्टिव्ह वॉइसमध्ये केलं, वी आर कटिंग ट्रीज फॉर रेसिडेन्शियल पर्पज. पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह वॉइस आपण 2 टाईपमध्ये वाक्य पाहिलेलं आहे. पहिल्या वाक्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे टाईप 1मध्ये. टाईप 2मध्ये अननोन डुअरचे सेंटेन्सेस आपण घेतलेले आहे. आणि 4 ते 5 आपण अननोन डुअर आपण घेऊ शकतो. त्यामध्ये सांगितलेलं आहे, जसं वी, दे, पीपल, समवन, एव्हरीवन या टाईपमध्ये आपण घेऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच.